प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हा सर्वांना अभिवादन करतो। हे सत्याचं वचन तुमच्यापर्यंत घेऊन येताना मला मोठा आनंद आहे। मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे जीसस इंडिया टीव्ही यांचे मी मनापासून आभार मानतो की तुमच्यापर्यंत हे सत्याचं वचन घेऊन येण्यासाठी त्यांनी सहाय्य केलेलं आहे आणि त्यांच्या मार्फत हे वचन तुमच्यापर्यंत येणार आहे। पुढच्या काही काळामध्ये परमेश्वराची इच्छा असेल तोपर्यंत हे वचन जे जसं आहे तसं जीवन देणारं सत्याचं वचन मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे। माझी तुमच्यासाठी हीच प्रार्थना आहे की ह्या वचनाच्या द्वारे तुम्ही आहात तसे राहणार नाही, तर तुम्ही बदलून जाल। देवाची इच्छा जशी आहे त्याप्रमाणे तुमची जीवन होतील। प्रियांनो, वचन ऐकत असताना कुटुंबाने एकत्र बसा। शक्य असेल तर एकत्र बसा, वही पेन कागद घ्या, ते जे सांगितलं जात आहे लिहून घ्या, संदर्भ जे सांगितले जात आहेत ते देखील लिहून घ्या आणि पुन्हा सांगितलेल्या गोष्टी तशाच आहेत की नाही पहा, त्यावर मनन करा, ते आत्मसात करा। तुम्ही खचितच देवाच्या इच्छेप्रमाणे असे लोक व्हाल आणि तुम्हीच नाही तर तुमच्याद्वारे अनेक लोकांची जीवन आशीर्वादित होतील। प्रियानो, आज पहिल्या प्रथम जो विषय मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे तो म्हणजे नव्यानं जन्म होणे। नव्याने जन्म होणे हा विषय पुष्कळ ख्रिस्ती लोकांना माहिती आहे, परिचयाचा आहे। टू बी बॉर्न अगेन। आपण एक शास्त्र भाग वाचूया। योहानाचं शुभवर्तमान याचा 3रा अध्याय वचन 1, 2 आणि 3। योहान 3 वचन 1 ते 3। पुरुषांपैकी निकोदेम नावाचा एक मनुष्य होता। तो यहुद्यांचा एक अधिकारी होता। तो रात्रीचा येशूकडे येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हाला ठाऊक आहे, कारण ही जी चिन्हे आपण करता ती देव बरोबर असल्यापासून कोणालाही करता येत नाही। येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्यापासून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही। नव्याने जन्मल्यापासून स्वर्गाच्या राज्यात प्रवेश तर सोडाच। प्रियांनो, येशू काय म्हणतो? मी तुम्हाला खचित सांगतो, नव्यानं जन्मल्यापासून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही। एंट्री तर बाजूलाच राहिली। नव्यानं जन्मल्यापासून, आता नव्यानं जन्म, नवीन जन्म, नवा जन्म हा सर्व परिचित शब्द आहे। सर्वप्रथम मला तुम्हाला सांगू द्या, नवा जन्म म्हणजे पुनर्जन्म नाही बरं का। पुनर्जन्म म्हणजे हा जन्म झाला, मग दुसरा जन्म, मग तिसरा, आणि अशी जी साखळी काही लोक म्हणतात तसा पुनर्जन्म नाही, त्याला तो नाही। नवा जन्म म्हणजे जो जुना मनुष्य आहे तो मरणं आणि त्याचा स्वभाव पूर्ण जाणं आणि नवीन मनुष्य येणं। ज्याप्रमाणे माणसाचा नैसर्गिक जन्म होतो, शारीरिक जन्म होतो, त्याची तुलना ह्या नव्या जन्माबरोबर करता येईल। नवीन जन्म एखाद्या स्त्रीची प्रसूती होते आणि ती बाळाला जन्म देते। जर कुणाला विचारलं नवा जन्म नक्की केव्हा होतो, बाळ नक्की केव्हा जन्माला येतं, तर वेगवेगळे उत्तर आपल्याला ऐकायला मिळतात। माझी पत्नी स्वतः स्टाफ नर्स आहे, मिडवायफरीचे तिने कोर्स केलेला आहे। मी तिला विचारलं आणि आणखी काही वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांना विचारलं, नवीन जन्म नक्की केव्हा होतो, बाळाचा जन्म नक्की केव्हा होतो। काही जण म्हणतात जेव्हा मातेच्या उदरामध्ये गर्भधारणा होते तेव्हा नवीन जन्म होतो। काही जण म्हणतात जेव्हा बाळक पहिला श्वास घेतं तेव्हा त्याचा जन्म होतो। काही जण म्हणतात नवीन जन्माला सुरुवात झाली असं आपल्याला तेव्हा म्हणता येतं जेव्हा त्याची नाळ आईच्या बरोबर असलेली ती तोडली जाते। काहींचं म्हणणं आहे की जेव्हा बाळ रडतं तेव्हा नवीन जन्म झाला असं आम्हाला कळतं। म्हणजे शारीरिक जन्माविषयी मी बोलत आहे। प्रियांनो, आत्मिक जन्माविषयी देखील असंच आहे। नवीन जन्म, नव्यानं जन्मणं। आमचा नव्यानं जन्म नक्की केव्हा झाला? आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला तेव्हा, आम्ही बाप्तिस्मा घेतला तेव्हा, आम्हाला पवित्र आत्मा मिळाला तेव्हा, की आमच्या पापांची क्षमा झाली तेव्हा? प्रियांनो, यापैकी एक फिक्स असं उत्तर आपल्याला सांगता येणार नाही, कारण की नवीन जन्म हा प्रोसेस आहे। ज्याप्रमाणे एखाद्या बालकाचा जन्म होतो, आईच्या उदरातून ते बाहेर येतं,
त्या बाहेर आलेल्या बालकाची नाळ कापली जाते, त्यानंतर त्याला धुतलं जातं, त्याला स्वच्छ केलं जातं, पाण्यानं धुतलं जातं, त्यानंतर ते श्वास घेतं, रडतं. हे सगळे प्रोसेस आहे, हे सगळं प्रोसेस आहे, जन्मण्याची प्रक्रिया. प्रियानो, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, हे आहे प्रोसेस. त्या बाळकाचा जन्म होताना ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित केल्या नसतील तर त्या बाळकाचा जन्म व्यवस्थित झाला असं म्हणता येणार नाही. त्यामध्ये त्रुटी जर राहिल्या, ज्या दाई त्या प्रसूतीसाठी मदत करतात त्यांनी ह्या प्रोसेसमध्ये जर काही कमी जास्त केलं, ह्या प्रक्रियामध्ये जर काही कमी जास्त केलं, तर ते बाळ हे निरोगी असू शकत नाही. ते आजारी किंवा ते व्यंग, काहीतरी त्यामध्ये दोष असू शकतो. का? कारण की त्या स्टेप्स बरोबर पाळल्या नाही. ख्रिस्ती जीवनाचं देखील तसंच आहे. नव्यानं जन्म, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणं, स्वतःच्या पापांचा पश्चाताप करणं, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावानं पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेणं आणि देवाचा पवित्र आत्मा स्वीकारणं. ह्या प्रोसेस जर व्यवस्थित जेव्हाच्या तेव्हा झाल्या नाही तर आमचा खऱ्या अर्थानं नवा जन्म झाला असं म्हणता येणार नाही आणि त्यामध्ये त्रुटी असू शकतात. आणि म्हणून प्रियानो, नव्यानं जन्मल्यापासून कोणालाही देवाचं राज्य पाहता येत नाही. प्रवेश तर दूरच राहिला. मी तुम्हाला सांगतो, जसा काही जणांचा विश्वास असतो की ह्या जन्मानंतर दुसरा जन्म, नंतर तिसरा जन्म वगैरे वगैरे, असा हा जन्म नाही बरं. तर बायबल मधला नवीन जन्म म्हणजे ह्या पृथ्वीवर अनुभवलेला असतो. हा नवीन जन्म हा बायबलच्या प्रमाणे न्यूली बॉर्न किंवा बॉर्न अगेन ज्याला आम्ही म्हणतो, हा नवीन जन्म ह्या पृथ्वीवरचा आमचा अनुभव असतो. योहान 3 अध्यायामध्ये येशू ह्या जन्माविषयी बोलत आहे. पुढे 12व्या वचनामध्ये तो म्हणतो की मी पृथ्वीवरील गोष्टी तुम्हाला सांगितल्या असता तुम्ही विश्वास धरत नाही, तर स्वर्गातल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यास विश्वास कसा धराल? प्रियानो, आमचा नवीन जन्म झाल्याने काय होतं, नेमकं काय घडतं, काही गोष्टी मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. तुमचा नव्यानं जन्म झाल्यामुळे काय होतं? पहिली गोष्ट, तुमचा नव्यानं जन्म झाल्यामुळे तुम्ही देवाची मुलं बनता. लक्षात घ्या, किती आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही देवाची, जिवंत देवाची मुलं बनता. योहान 1 अध्याय आणि 12 वचन आम्हाला सांगतं, जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. प्रियानो, देववचन अगदी स्पष्ट आहे. जितक्यांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला, म्हणजे सुरुवातीपासून आपण जर पाहू गेलो, देवाचं वचन प्रियांनो स्पष्ट आहे. जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, याचा अर्थ इतरांना नाही. जर ह्याने स्वीकार केलेला आहे तर त्याला, जर हिने स्वीकार केलेला आहे तर फक्त हिला, बाकीच्यांना नाही. काय म्हणजे त्याच्या नावावर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे, फक्त त्यांना आणि त्यांनाच त्यानं देवाची मुले होण्याचा अधिकार दिलेला आहे. वचन स्पष्ट आहे. जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवलेला नाही, येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवलेला नाही, जर तुम्ही त्याचा स्वीकार केलेला नाही, तर त्यानं तुम्हाला देवाची मुले म्हणण्याचा, देवाची मुले होण्याचा अधिकार दिलेला नाही. देवाची मुले होण्यासाठी प्रभू येशूवर विश्वास ठेवणं आवश्यक आहे. आता विश्वास ठेवणं म्हणजे काय? रोमकरास पत्र 10 अध्याय याच्यामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे, ख्रिस्त प्रभू आहे असं जर तू आपल्या मुखानं कबूल करशील आणि देवानं त्याला मेलेल्यातून उठवलं असा आपल्या अंतःकरणात विश्वास धरशील तर तुझे तारण होईल, म्हणजे तुझा नव्यानं जन्म होईल. देवाची मुले होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणं आवश्यक आहे. जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही तर आम्ही त्याला नाकारतो. अगदी स्पष्ट आहे, विश्वास ठेवत नाही, रिफ्यूज करतो, नाकारतो. आणि जो येशू ख्रिस्ताला नाकारतो तो त्याचा नसतो, तो देवाचा नसतो. बायबल सांगतं, योहानाचं सुवर्तमान 8 अध्याय वचन 42-44 जर आम्ही वाचलं तर आम्हाला समजतं तो कोणाचा असतो. जर येशूचं ऐकत नाही, येशूला नाकारतो, तर 42 वचन सांगतं, योहान 8:42, येशूने त्यांना म्हटले,
जर देव तुमचा पिता असता तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असती, कारण मी देवापासून निघालो आहे आणि आलो आहे. मी आपणहून आलो नाही, तर त्यानेच मला पाठवलेलं आहे. तुम्ही माझे बोलणे का समजून घेत नाही? तुम्ही माझे बोलणे समजून घेत नाही याचं कारण हे आहे की तुमच्याने माझे वचन ऐकवत नाही. आणि वचन 44, तुम्ही आपला बाप सैतान ह्याच्यापासून झाला आहात. प्रियानो, जर येशूचं कोणी ऐकत नाही तर येशूच्या शब्दामध्ये ते येशूचे नाही तर ते सैतानाचे आहे. ख्रिस्ताला नाकारणारा सैतानाचा आहे, येशूला स्वीकारणारा हा देवाचा आहे. तो देवाचं मूल आहे, पण येशूचा वैयक्तिक स्वीकार करणं गरजेचं आहे. आमच्या आई वडिलांनी स्वीकार केला तर आम्ही ख्रिस्ती होऊ शकत नाही. कदाचित सरकारी दप्तरी नाव नोंदणीसाठी कदाचित होईल, परंतु देवाच्या वचनाप्रमाणे देवाच्या राज्यामध्ये पारंपरिक हे नाही, तर हा वैयक्तिक अनुभव आहे. आमचे आई वडिलांनी स्वीकार केला म्हणून आम्ही ख्रिस्ती होत नाही. आमच्या आई वडिलांनी देवाचा स्वीकार केला म्हणून आम्ही देवाची मुलं होत नाही. आणि देवाला नातवंड नाहीत, मुलं आहेत. जितक्यांनी त्याच्या नावाचा स्वीकार केला तितक्यांना त्याने देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला, असं देवाचं वचन सांगतं. तारणाचा अनुभव हा वैयक्तिक आहे. एका माणसानं पाप केलं आणि पाप जगात शिरलं हे आपल्याला माहिती आहे. तसं एकाच्या बलिदानामुळं आम्हाला मुक्ती मिळाली हे देखील बायबल आम्हाला सांगतं. जर आम्ही रोमकरास पत्र 5वा अध्याय वचन 14 आणि 15 वाचलं, त्यामध्ये लिहिलेलं आहे, तथापि आदामापासून मोशेपर्यंत मरणाने राज्य केले. ज्यांनी आदामाच्या उल्लंघनाप्रमाणे पाप केले नाही त्यांच्यावरही त्याने राज्य केले. आदाम तर जो येणार होता त्याचे प्रतिरूप आहे. वचन 15, परंतु जशी अपराधाची तशी कृपादानाची गोष्ट नाही, कारण ह्या एका मनुष्याच्या अपराधाने पुष्कळ माणसे मरण पावली. कुणाच्या अपराधाने? आदामाच्या. तर देवाची कृपा आणि एक मानव येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेचे दान हे पुष्कळ जणांकरता विशेष करून विपुल झाले. प्रियांनो, आदामाने पाप केलं, सर्वांनी पाप केलं, पाप जगात आलं, पापाचा परिणाम मरण, सर्वांच्या हाती मरण आलं. पाप प्रत्येकानं केलं, आदामाने पाप केलं तर. परंतु येशू ख्रिस्त ज्या वेळेला तुमच्या माझ्यासाठी मरण पावला, त्यानं त्याचं नीतिमत्व तुम्हाला आणि मला बहाल केलं. जर आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू तर तुमचं आणि माझं तारण आहे. त्याला म्हणतात नवा जन्म. रोमकरास पत्र 5वा अध्याय 18 वचनामध्ये तेच सांगितलेलं आहे. तर मग जसे एकाच अपराधामुळे सर्व माणसांना दंडाज्ञा होते, तसे नीतिमत्वाच्या एका निर्णयाने सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्व प्राप्त होते. आणि म्हणून आमचं नीतिमत्व नाही तर येशू ख्रिस्ताचं नीतिमत्व आमच्यावर लावलं जातं आणि आम्ही देवाच्या समोर निर्दोष ठरतो, कारण ख्रिस्तानं आमचं पाप स्वतःवर घेतलं. जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतो तर आमचा नव्यानं जन्म होतो. प्रियांनो, आम्ही पापी असताना ख्रिस्तानं तुमच्या आणि माझ्या ऐवजी तुमच्या आणि माझ्यासाठी स्वतः वधस्तंभावरचं मरण सोसलं, यासाठी की आम्हाला मुक्ती मिळावी. आणि नव्यानं जन्म होणे म्हणजे काय? तर ख्रिस्ताला आपली पापे वाहू देणे. ख्रिस्त आमचा पाप वाहून नेणार आहे, आमचा तारणार आहे, त्याचा स्वीकार आम्ही करणं. तसं केल्यानं पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली, काय होतं? आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतो तेव्हा आम्ही देवाची मुलं होतो, आम्ही सैतानाची मुलं राहत नाही. दुसरी गोष्ट आपण पाहूया, तुमच्या नव्या जन्मामुळं काय होतं? तुमचा नव्यानं जन्म झाला तर काय होतं? तुम्ही ज्या वेळेला नव्यानं जन्म पावता त्यावेळेला तुम्ही प्रकाशाची मुले बनता. हालेलुया. इफिसकरास पत्र 5वा अध्याय वचन 8, 9, 10, 11 हे जर वाचलं तर त्यामध्ये आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे, पूर्वी तुम्ही अंधकार असे होता, पण आता तुम्ही प्रभू मध्ये प्रकाश असे आहात. प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला, कारण प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व व सत्यता ह्यात दिसून येते. प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत जा. अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका, तर उलट त्याचा निषेध करा. प्रियांनो, नव्यानं जन्मल्यामुळे तुम्ही आणि मी प्रकाशाची मुले होतो. तेव्हा आमच्यामधून सर्व प्रकारचं चांगुलपण, नीतिमत्व, सत्यता ह्या गोष्टी दिसून यायला पाहिजेत. आमचा नव्यानं जन्म झालेला आहे म्हणून आम्ही ती कृत्य करायला पाहिजे, चांगुलपणाची कृत्य.
नीतिमत्वाचे कृत्य, सत्याची कृत्य. आम्ही ही कृत्य करतो म्हणून आमचा जन्म होत नाही, म्हणून आम्ही नव्यानं जन्मले जात नाही, तर आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने नवीन जन्म पावतो. आणि ह्या नव्या जन्मामुळे आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला साजेशी असे कृत्य करतो. आम्ही देहाच्या कर्माचा द्वेष करावा असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. जर आमचा नव्यानं जन्म झालेला आहे तर आम्ही त्या दुष्टापासून नाही, तर आम्ही देवापासून आहे. आणि मग आम्ही देहाच्या कर्मापासून दूर राहायचं आहे. देहाची कर्म आम्हाला गलतीकारास पत्र 5 अध्याय 19, 20, 21 मध्ये सांगितलेली आहेत. देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही जार कर्म, अशुद्धपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, फुटी, तट, पक्षभेद, हेवा, खून, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. याविषयी पत्रकर्ता म्हणतो, मी तुम्हाला पूर्वी सांगितले होते ते आता पुन्हा सांगून ठेवतो, अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळत नाही, वतन मिळणार नाही. वचन स्पष्ट आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्तानं निकोदेमाला सांगितलं, नव्यानं जन्मल्या वाचून देवाचे राज्य पाहता येत नाही. ही जी कर्म आहेत, देहाची कर्म, ती कर्म केली तर तशा लोकांना देवाच्या राज्याचं वतन मिळत नाही. काय सांगितलेलं आहे त्यामध्ये जर आम्ही पाहिलं तर वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, चेटके, वैर, कलह, मत्सर, खून वगैरे वगैरे. प्रियानो, ह्याच्यामध्ये जार कर्म आहे, व्यभिचार आहे. आता व्यभिचार म्हटला तर पुष्कळसे आम्ही ख्रिस्ती लोक म्हणून आम्ही व्यभिचार करत नाही, परंतु देवाच्या वचनामध्ये व्यभिचार कशाला म्हटलेला आहे? एखाद्या स्त्रीकडे, येशूचा नियम आहे का? येशूच्या म्हणण्याप्रमाणे एखाद्या स्त्रीकडे कोणी कामेच्छेने पाहतो तरी आपल्या मनात त्याने तिच्याशी व्यभिचार केलेला आहे. मूर्तीपूजा म्हणजे काय? मूर्ती म्हणजे देवापेक्षा त्या एखाद्या गोष्टीवर किंवा एखाद्या व्यक्तीवर अधिक प्रीती करणं म्हणजे मूर्तीपूजा आहे. खून करणं म्हणजे काय? येशूच्या वचनामध्ये, येशूच्या दृष्टीनं 1 योहान 3 अध्याय 15 वचन आम्हाला याविषयी सांगतं. खून करणं म्हणजे काय? आम्ही प्रत्यक्षात तर खून करत नाही, आम्ही म्हणतो आम्ही खून करत नाही, परंतु देववचन आम्हाला काय सांगतं? 1 योहान 3 अध्याय 15 वचन, जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो तो नरहिंसक आहे. नरहिंसक म्हणजे माणसाची हत्या करणारा. माणसाची हत्या करणारा म्हणजे खुनी. आणि वचन पुढे सांगतं, कोणत्याही नरहिंसकाच्या ठाई सार्वकालिक जीवन राहत नाही, हे तुम्हाला माहिती आहे. प्रियांनो, ह्या ज्या गोष्टी आहेत ही सगळी देहाची कर्म आहेत, परंतु लोकांना मात्र प्रकाशापेक्षा अंधार आवडतो. कारण त्यांची जे कामं असतात ही वाईट कामं असतात. म्हणजे ते प्रकाशाकडे, जे लोक प्रकाशाकडे येत नाहीत ना, समजून घ्यायचं त्यांच्या कृत्यामध्ये काहीतरी घोटाळा आहे, त्यांची कृत्य वाईट असतात. योहानाचं शुभवर्तमान 3 अध्याय वचन 19, 20, 21 आम्हाला हेच सांगतं, जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली. जगात प्रकाश आला परंतु माणसांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती. समीकरण सरळ सरळ आहे. ज्यांची दुष्टाईची कृत्य आहेत त्यांना अंधार आवडतो, कारण जो कोणी वाईट कृत्य करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो. वचन सांगतं, जो वाईट कृत्य करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही. त्या लोकांना प्रकाश म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जो प्रकाश आहे तो आवडत नाही. वचन 21 पुढे म्हणतं, परंतु जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो. हालेलुया. जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो, यासाठी की आपली कृत्ये देवाच्या ठाई केलेली आहेत हे उघड व्हावे. प्रियांनो, प्रकाशाची मुलं तुम्ही तेव्हा होता जेव्हा तुम्ही नव्यानं जन्म पावता, जेव्हा तुमचा नव्यानं जन्म झालेला असतो. कसं काय? आमची पाप आम्ही कबूल करणं आणि ते सोडून देणं हे आवश्यक आहे. 1 योहान 1 अध्याय वचन 7, 8 आणि 9 आपल्याला सांगतं, जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे. त्याची इच्छा आहे जसा तो प्रकाशात आहे तसे तुम्ही आणि मी प्रकाशात चालावे, आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते.
वचन 8, आपल्या ठाई पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवतो व आपल्या ठाई सत्य नाही. वचन 9, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय आणि न्यायी आहे म्हणून आपल्या सर्व पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. हे देवाचं वचन आहे. आपली पापे पदरी घेऊन म्हणजे काय हो? आपली पापे पदरी घेऊन म्हणजे पाप कबूल करून, देवा ही माझी चूक झाली, हे माझं पाप आहे, हे मी कबूल करतो. कबूल करणं म्हणजे ते इथून पुढे करण्याचं सोडून देणं, ते थांबणं, त्याच्याकडे पाठ फिरवणं आणि देवाच्या मार्गाकडे वळणं, याला म्हणतात पश्चाताप. त्याबद्दल पश्चाताप करून ते सोडून देणे हे आवश्यक आहे. तो आहे पश्चाताप, सोडून कायमचं देणं. आणि म्हणून उपासना संगीतामधलं एक गीत फार सुंदर आहे, खरा पश्चाताप ज्याचा, द्वेष करीत तो पापाचा, नम्र होता पाप सांगे, पत्करुणी क्षमा मागे. प्रियानो, खरा पश्चाताप हा तो पश्चाताप आहे की तो पापाचा द्वेष करतो, आपलं जे पाप आहे ते पत्करतो, स्वीकारतो आणि क्षमा मागतो. एक परुषी होता, लुकाचं सुवर्तमान 18वा अध्याय, आणि तो प्रार्थना करताना मंदिरामध्ये येतो, उभा राहतो आणि इतरांचे दोष देवाला सांगत राहतो. मी ह्याच्यासारखा नाही देवा, मी तुला धन्यवाद देतो. मी त्याच्यासारखा नाही देवा, मी तुझे आभार मानतो. मी असा नाही, मी तसा नाही. आणि मग सांगतो मी काय काय करतो, मी उपास करतो असं सांगतो, मी दशांश देतो असं सांगतो. अशी आहे त्याची प्रार्थना. जकातदार लांब दूर उभा राहतो, मान पण वर करत नाही, शोक करतो आणि क्षमा मागतो. तो काय म्हणतो? लूक 18 वचन 13, हे देवा मज पाप्यावर दया कर. बस ही आहे त्याची प्रार्थना. खरा पश्चाताप ज्याचा, द्वेष करीत तो पापाचा, नम्र होता पाप सांगे, पत्करुणी क्षमा मागे. पाप पत्करायचंय, पाप स्वीकारायचंय, देवाला क्षमा मागायची, पाप कबूल करणं आणि ते सोडून देणं, हा आहे पश्चाताप. म्हणजे आपल्या पापाकडं पूर्णपणे पाठ फिरवणं, आता त्याच्याकडं पुन्हा न वळणं म्हणजे पश्चाताप. पण त्या पापाकडे जर पुन्हा पुन्हा वळलं तर त्याला खरा पश्चाताप म्हणत नाहीत. समजा उदाहरण घेऊया, एका माणसाकडं काही प्राणी आहेत, पाळीव प्राणी. एक मेंढरू आहे त्याच्याकडे पाळलेलं, मेंढराचं पिल्लू, लहानचं कोकरू ज्याला आपण म्हणतो, आणि एक डुकराचं पिल्लू आहे. आता तुम्ही म्हणाल डुक्कर पाळतात का? हो पाळतात काही लोक. आता लोकांनी काय पाळावं हे आपल्या हाती नाही, त्यांना काय पाळायचं ते पाळू द्या. परंतु समजा एका माणसाकडे एक मेंढरू आहे लहानचं आणि एक डुकराचं पिल्लू आहे पाळलेलं आहे. ते अंगणामध्ये खेळतात आणि खेळत असताना ते सगळे घाण होतात, त्यांचं शरीर सगळं चिखलाने भरतं. हा माणूस, त्याला त्यांची काळजी असते, तो मस्त त्यांना शॉवर खाली चांगलं स्वच्छ धुतो आणि त्याला बरं वाटतं. आता हे दोघंही फार स्वच्छ झाले. आता मेंढरू पण स्वच्छ झालं आणि डुकराचं पिलू पण स्वच्छ झालं. आता त्यानं जेव्हा त्यांना सोडून दिलं तर पुन्हा जाऊन त्या गाळामध्ये किंवा चिखलामध्ये पटकन कोण पडण्याची शक्यता आहे? साहजिकच डुक्कर पुन्हा त्या घाणीत जाईल, कारण तो त्याचा स्वभाव आहे, त्याला तेच आवडतं. आणि प्रियांनो, पेत्राचं दुसरं पत्र 2 अध्याय आणि 22व्या वचनामध्ये त्यांना आपल्या ओकारीकडे परत फिरणारे कुत्रे किंवा अंग धुतल्यानंतर गाळात लोळण्यास परतलेली डुकरीण असं म्हटलेलं आहे. क्षमा करा, परंतु हे देवाचं वचन आहे. जर केलेलं पाप पुन्हा पुन्हा जर आम्ही करत आहोत तर त्या व्यक्तीला असं म्हटलेलं आहे. 1 योहान 3 अध्याय वचन 8 आणि 9 काय म्हणतं ते देखील आपण पाहूया. पाप करणारा सैतानाचा आहे. आणखी किती स्पष्ट सांगावं? देवाचं वचन स्पष्ट सांगतं. आम्ही स्वतःला प्रश्न विचारूया, मी कुणाचा आहे? कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आला आहे. सैतानाची कृत्य नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र आला. प्रियांनो, जेव्हा आम्ही पश्चाताप करतो त्यावेळेला आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतो. आम्ही प्रकाशाची प्रजा होतो, आम्ही अंधाराचे राहत नाही. 1 योहान 3 अध्याय 8-9 वचन 9 काय म्हणतं? जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही, कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते. त्याच्याने पाप करवत नाही, कारण तो देवापासून जन्मलेला आहे. प्रियांनो,
ह्यासाठी आमचं देवापासून जन्म होणं गरजेचं आहे. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही, म्हणजे तो पुन्हा पुन्हा तेच पाप सवयीनं करत नाही, तर त्या सवयीपासून थांबतो, ती सवय मोडतो, त्यापासून माग फिरतो. नव्यानं जन्म होणे, नव्यानं जन्म होणे म्हणजे पापाचा द्वेष करणे, मोहाला बळी न पडणे, ह्याला नव्यानं जन्म. पाप्याचा द्वेष नाही तर पापाचा द्वेष करणे, ह्याला नव्यानं जन्म होणे म्हणतात. पापाचा द्वेष करणे. प्रियांनो, नव्यानं जन्म होणं हे तुमच्या आणि माझ्या सार्वकालिक फायद्याचं आहे. नव्यानं जन्म झाल्यानं काय होतं? पहिली गोष्ट, तुम्ही देवाची मुलं बनता. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली, नव्यानं जन्मल्यानं काय होतं तर तुम्ही प्रकाशाची मुले बनता. देव करो ही जी वचनं तुम्ही ऐकलेली आहेत ती तुमच्या आशीर्वादाची ठरोत. पुन्हा आपण भेटूया. हे सत्याचं वचन ऐकण्यासाठी आणखी काही गोष्टी आहेत की नव्यानं जन्म झाल्यानंतर तुम्ही काय होता, नव्यानं जन्म झाल्यानं तुम्ही काय होता, हे ऐकण्यासाठी पुढच्या भागाकडे आपण पुन्हा एकदा येऊया. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हाला सर्वांना पुन्हा एक बार अभिवादन आहे. देवाचं वचन सांगतं स्तोत्रसंहिता 42 आणि वचन 1 मध्ये की हरणी जसे पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. प्रियानो, देवाचं वचन ज्या वेळेला आम्ही वाचतो त्यावेळेला त्यामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, आम्ही जर बारकाईने ऐकल्या तर त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की हरणी जी आहे तिला पाण्याची आस लागलेली आहे आणि ज्या वेळेला तिचा जीव पाण्यासाठी धापा टाकतो, तिला पाणी मिळत नाही आणि कुठंही करून काहीही करून मला पाणी मिळेल आणि माझी तहान भागेल, कारण तिच्या जीवाची लाही लाही झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये ती सैरावैरा धावते, जिथं कुठं मला पाणी सापडेल तिकडे ती शोध घेत असते आणि अशा वेळेला जेव्हा ती पाण्यासाठी तिकडे तिकडे धावते, शोध घेते आणि केव्हा एकदा मला पाणी मिळेल आणि केव्हा माझं जीव थंड होईल असं तिला होतं. अशाच प्रकारे स्तोत्रकर्ता म्हणत आहे की हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुळते, म्हणजे तो अशा प्रकारे त्या पाण्याच्या शोधात आहे, त्या जिवंत पाण्याच्या शोधात आहे, त्या देवाच्या शोधात आहे की जेव्हा एकदा तो त्याला प्राप्त होईल त्यावेळेला तो त्या देवाच्या दर्शनाने तृप्त होईल. ज्याप्रमाणे हरणी पाण्याच्या प्राशनाने तृप्त होते, तसा हा स्तोत्रकर्ता म्हणतो की जेव्हा मला देव भेटेल त्यावेळेला मी त्या देवाच्या दर्शनाने तृप्त होईल. तोपर्यंत माझ्या प्रियांनो आम्ही देवाचं दर्शन घेणं, तोपर्यंत आम्ही देवाचा शोध घेणं आवश्यक आहे. देवाचा शोध त्याच्या वचनाच्याद्वारे आज तुम्ही घेऊ शकता. त्याचं वचन वाचा, त्यावर मनन करा, चिंतन करा आणि देव त्याच्या वचनाच्याद्वारे तुमच्याशी भेट भेटेल, तुमची भेट घेईल आणि खरोखर हरणीला जसा पाण्याचा प्रवाह मिळाल्यावर आनंद होतो तसा देवाच्या दर्शनानं तुम्हाला आनंद होईल. थँक्यू अँड मे गॉड ब्लेस.